नमस्कार, आपण पाहतात प्रवक्ता न्यूज। आपण आता उपस्थित आहोत नालासोपाऱ्याच्या विजयनगर सीताराम प्लॉट या ठिकाणी। आज पुन्हा एकदा 41 इमारतींच्या उरलेल्या इमारतींवर कारवाई सुरू झालेली आहे। माझ्या मागे जर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कारवाईला जोर आलेला आहे। काही नागरिक हे घर सोडून गेले, काही नागरिक घरातून बाहेर पडलेत, परंतु काही नागरिक अजूनही आपलं घर सोडायला तयार नाही आहेत। यामध्ये आता इमारती तुटायला जे आहे ते सुरू झालेली आहे। नागरिकांनी कुठेतरी समंजसपणे घरं सोडली, परंतु काही नागरिक जर आपण इथे पाहू शकता तर अजूनही वाट पाहत आहेत की त्यांना कुठेतरी न्याय मिळेल, कारवाई थांबू शकेल आणि त्यांची इमारत जी आहे ती वाचू शकेल। गेल्या महिनाभरापूर्वी ही कारवाई झाली होती, ज्यामध्ये 6 इमारती ज्या अतिधोकादायक होत्या त्या तोडण्यात आल्या, परंतु आता मलबा हटवून पुन्हा एकदा 35 इमारती ज्या उरल्या आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसाचे या ठिकाणी 144 इथे लागू झालेला आहे। सामान्य नागरिक इथे येऊ शकत नाहीये। जर आपण येताना पाहिलं तर रस्त्यावरच ज्या ते छावण्या लागलेल्या आहेत, जेणेकरून पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी ठाम मानून बसले आणि यंदाची कारवाई होणारच असं कुठेतरी निश्चितच झालेलं आहे। 31 जानेवारीचा वेळ आहे कोर्टाने दिलेला, त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईनंतर जे आहे ते अनेक परिवार पुन्हा एकदा बेघर होणार आहेत। आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत इथे महिला ज्या आहेत ते रडत आहेत, त्यांचं घर तुटत आहे। त्याचबरोबर मुलांची परीक्षा आता जवळ आलेली आहे। अगदी 10वीची परीक्षा तोंडावर होती, आज प्रिलिम्सचे पेपर होते। काही मुलं ते पेपर देऊन आले आणि पाहतात तर त्यांचं घर जे आहे ते उजळलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ही सगळ्यात मोठी कारवाई वसई विरारमध्ये होत आहे। आपण म्हणू शकतो सर्वात मोठी कारवाई जी आहे ते सुरू आहे आणि आपण त्याचा लाईव्ह अपडेट पाहतोय कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जे आहे ते इमारतींचा आता नासधूस होणार आहे आणि नागरिकांचं घर उजाडलं जाणार आहे। कालच्या दिवसामध्ये नागरिकांचं असं म्हणणं होतं की जेव्हा ते राजकीय आमदार जे आहेत ते आत्ताचे आमदार त्यांच्याकडे मदत मागायला गेले तेव्हा त्यांना कोणतेही उत्तर मिळालं नाही आणि आता जवळपास आमदारांनी जे मदतीचा एक हात होते, एक अपेक्षा होती, हात वर केल्यानंतर आता लोकांनी कोणाकडे जायचा हा मोठा एक प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि आता सगळी आशा तुटल्यानंतर अखेर काही लोकांनी आपली घरं सोडली, परंतु काही लोकांनी अजूनही आशा सोडलेली नाही आहे। येणारा काळ पाण्यासारखं असेल आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये जेव्हा 144 लागू झाली आहे, कारवाईला वेग आला आहे। जवळपास हजारोच्या संख्येने पोलीस इथे आलेले आहेत, पालिकेचे कर्मचारी इथे सगळे जवळपास सगळेच कर्मचारी इथे उपस्थित आहेत। या सर्वात मोठ्या कारवाईचं अपडेट काय येतं हे पाहण्यासारखं असेल।